हाय एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज माहेरी आहे तिसरा दिवस आणि फायनली आज आहे प्रोग्राम, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो। तो प्रोग्राम आहे आणि सकाळी सकाळी इकडे पूर्ण काही तयारी जी आहे त्याची सुरुवात झालेली आहे। कार्यक्रमाला म्हणजे जी काही तयारी असेल त्याची प्रत्येक गोष्टीची इथे तयारी सुरू झालेली आहे आणि इथे माझी सकाळ आत्ता झालेली आहे 8 वाजता। आणि मी माहेरी जेव्हा असते तेव्हा माझी सकाळ केव्हा होईल याचा काही अंदाज नाही आहे। म्हणजे माझंच नाही, प्रत्येक मुलगी जेव्हा माहेरी असते तेव्हा तिची सकाळी थोडी लेटच होत असते। म्हणजे तिथे तिला उठून टिफिन नाश्ता वगैरे असं काहीच टेन्शन नसतं, त्यामुळे ती केव्हाही उठो, कोणाला काहीच घेणं नसतं आणि स्पेशली तिला पण काही टेन्शन नसतं, त्यामुळे तिची सकाळ केव्हा होईल ते असं काहीच सांगता येत नाही। असो, आणि आता प्रोग्रामची तयारी जी आहे ती आम्हाला पटपट करायची होती, त्यामुळे आधी इथे पिल्लूची पेटपूजा करून घेतली आणि त्रिशाच्या मागे लागावं लागतं की तयार हो, ब्रश कर, नाश्ता कर, दूध घे, चहा घे वगैरे जे काही असेल ते सारखं तिच्या मागं लागावं लागतं। त्यामुळे आधी मी तिच्याच मागे लागले होते, कंटिन्यू सर्व काही तिचं आधी करून दिला आणि मग ती फ्री होती खेळण्यासाठी तिच्या फ्रेंडसोबत। आणि इकडे मी आधी रांगोळी काढून घेतली आणि रांगोळीसाठी स्पेस थोडा कमी होता, कारण जाण्या येण्याचा रस्ता होता, त्यामुळे रांगोळी मोडल्या जाईल, त्यामुळे मी छोटीशीच पण छान सोबर अशी रांगोळी इथे काढली होती। कशी वाटतीये नक्की कमेंट करून सांगा। आणि इथे ना प्रोग्रामची तयारी सुरू झालेली आहे आणि आता टाइम आहे नाश्त्याची। तर आता नाश्ता बनणार होता, ते पण स्पेशली पोहे। आणि पोहे जे बनवणार होते तो पर्सन जो आहे तो खूप स्पेशल आहे, कारण त्यांचं हॉटेल आहे जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा या गावामध्ये, फेमस हॉटेल म्हणून त्यांचं हॉटेलचं नाव आहे। तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबवर कुठं पण टाकलं तर तुम्हाला लगेच दिसून जाईल। फेमस हॉटेलचं नाव आहे फेमस, आणि ती म्हणजे माझी मावशीचं हॉटेल आहे आणि मला तिच्याच हातचे पोहे खायचे होते, कारण त्यांचं हॉटेल जे आहे तिथे मिसळ पोहे फेमस आहे। सो आज मी तिला कन्व्हिन्स केलं की आज पोहे तूच बनवणार। ती नाही म्हणत होती, पण खूप कन्व्हिन्स केल्यानंतर फायनली ती रेडी झाली आणि इथे ना पोहे मी तिलाच बनवायला लावले होते। आणि इकडे त्रिशा खूप हॅप्पी होती, कारण इकडे डेकोरेशनचं काम सुरू होतं, तिकडे स्वयंपाक सुरू होता, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी होतं, प्रत्येकजण कार्यक्रमाची काही ना काही तयारी करत होतं। आणि इकडे मावशी जी आहे ती पोहे बनवायला तिने सुरुवात केली होती। खूप कन्व्हिन्स नंतर फायनली ती तयार झाली होती पोहे बनवण्यासाठी, कारण पोहे थोडेसे भरपूर क्वांटिटीमध्ये बनवायचे होते सर्वांसाठी, कारण पाहुणे पण येणार होते, त्यांच्यासाठी पण बनवायचे होते। त्यामुळे मावशी जी आहे ती पोहे बनवत होती आणि तिच्या हातचे खरंच पोहे जे आहेत ना तर ते खूप टेस्टी आहेत। अख्खा चोपडा तालुक्यामध्ये तिच्या हातचे पोहे आणि मिसळ जी आहे ती खूप फेमस आहे। आणि इथे ना पोहे रेडी झाले होते। मी खूप आतुरतेने वाट पाहत होते की ती डिश केव्हा माझ्या हातात येईल आणि केव्हा मी पोहे खाईल। आणि फायनली मी ते पोहे खाल्ले आणि खूप वर्षानंतर तिच्या हातचे पोहे जे आहेत ते मी तिथे खाल्ले होते। आणि खरंच मावशी तू खूप छान पोहे करते, जर तू ब्लॉग बघत असशील तर नक्की मला कमेंट कर। आणि वहिनीचा मेकअप करायला घेतला होता, कारण भरपूर वेळ झाला होता, सगळ्यांचा ब्रेकफास्ट पण झाला होता आणि कार्यक्रमाची वेळ जी आहे तर ती 11ची होती। पण ॲक्च्युली ना कार्यक्रम सुरू व्हायचा आणि एवढा मोठा पचका झाला, ते काय झालं ते पुढे तुम्हाला कळेलच। म्हणजे असं व्हायला नको होतं, पण ते झालं। असो, पण सर्वांनी मॅनेज केलं ते, पण असं वाटत होतं की असं नको व्हायला होतं आणि खूप मोठा पचका जो आहे तो इथे आमचा झाला होता आणि तुम्हाला कळेलच नेमका काय झालं ते। आणि इथे ना मी वहिनीचा मेकअप करायला घेतला होता आणि मेकअप मी तर स्वतःचा मेकअप भरपूर वेळेस केलेला आहे, पण दुसऱ्या कोणाचा तरी एक पर्सनचा मेकअप मी फर्स्ट टाईम करत होते। तर इथे माझा म्हणजे प्रत्येक गोष्ट मी माझं बेस्ट देण्याचं करत होते मी इथं मेकअपमध्ये, कारण त्या पण छान दिसल्या पाहिजे, कारण मेन प्रोग्रामचं जे फोकस असतं तर ते ज्याचा प्रोग्राम आहे त्याच्यावरच असतं आणि प्रोग्राम होता इथे वहिनीचा बेबी शॉवरचा। सो त्यामुळे मी त्यांना माझं जेवढं बेस्ट 100% देता येईल तेवढं 100% दिले होत्या। आणि इथे तुम्ही पाहू शकता आय मेकअप, म्हणजे मलाच विश्वास बसत नव्हता की मी हे फर्स्ट टाईम करते आहे, कारण एवढा छान, एवढा लाईट आणि एवढा स्मूथ मेकअप केला होता की म्हणजे मला माझंच असं वाटत होतं की खरंच मी केलं आहे का, पण हो खरंच मी केलं आहे, मी व्हिडिओ पण बनवला याचा। आणि तुम्ही पाहू शकता हेअरस्टाईल एवढी परफेक्ट नाही जमली, पण मी ट्राय केलं की जेवढी छान करता येईल तेवढी छान मी इथे दिली होती। पण मेकअप जो आहे तर तो 100% देऊन मला जसा हवा होता तसा मेकअप इथे झाला होता आणि प्रत्येक व्यक्तीला मेकअप जो आहे तो आवडला होता, कारण माझं फर्स्ट होता आणि ते बेस्ट होतं, त्यामुळे मी पण खूप हॅप्पी होते।
आणि पहिले मी त्रिशाला तयार केला आणि शेवटी मग मी तयार झाले, कारण मी जर एकदा तयार झाले तर मग मला खूप कंटाळा येतो काही कामे करण्याचा. त्यामुळं माझी जी काही कामं होती ती मी सगळी आधी करून घेतली. त्रिशाला तयार केलं, पिल्लूला तयार केलं आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते मी तयार झाले होते. आणि इथे फक्त राहिला होता वहिनीचा साज घालण्याचा, तर इथे त्यांचा पण साज घातला. आणि साज जो आहे तर तो मावशी आणि वहिनी दोघींनी मिळून घरीच बनवला होता आणि त्यांना बनवण्यासाठी कम्प्लिटली 10 ते 12 तास जे आहे ते त्यांना लागले होते. आणि साज जो आहे तो एवढा सुंदर, तुम्ही पाहू शकता, एवढा सुंदर साज जो आहे तो बनवलेला होता दोघींनी मिळून. आणि खरंच एवढा सुंदर साज होता तो की म्हणजे असं कोणी म्हणतच नव्हते की तुम्ही हा घरी बनवलेला आहे. म्हणजे माझी मावशी आहेच एवढी कलाकार की तिला सगळं काही येतं. हॉटेलचं तर ती बनवतेच भरपूर रेसिपीज, पण त्याचबरोबर तिच्यामध्ये अशा पण भरपूर कला आहेत ज्या की ती घरच्या घरीच ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते. आणि तुम्ही इथे साज पाहू शकता, किती सुंदर दिसतोय तो साज. आणि इथे ना हे यांना सर्वांना चालत आणायचं असं काही ठरलेलं नव्हतं, पण माझ्या व्हिडिओसाठी मी त्यांना बोलले की तुम्ही असं चालत या, मला व्हिडिओमध्ये घ्यायचे. आणि इथे दादाला पण सांगितलं की तू असं वहिनीसोबत चालत ये, मला व्हिडिओ शूट करायचा आहे. आणि कोणीही मला निग्लेक्ट न करता प्रत्येकजण माझ्या मनासारखं करत होतं, त्यामुळे मी हॅप्पी होते. पण खरंच आमचा थोडासा इथे पचका झाला होता, कारण कार्यक्रमाचा टाईम होता 11चा. आणि ॲक्च्युली झालं असं की ज्या दिवशी प्रोग्राम होता आणि ज्या टाईमवर प्रोग्राम होता त्याच टाईमवर गल्लीमध्ये आलेलं होतं पाणी. आणि परभणी म्हणजे येतं दुष्काळामध्ये, दुष्काळातला एक भाग आहे तो, म्हणजे परभणी जिल्हा, जिथे उन्हाळ्यामध्ये तर पाण्याची भरपूर टंचाई असते आणि उन्हाळा सुरू झालेलाच आहे ऑलमोस्ट. आणि तिथे 8 ते 10 दिवसाला पाणी येतं. आणि कॉलनीमध्ये आणि म्हणजे जवळपास 2-3 कॉलनीमध्ये जिथे जिथे आईंनी सांगितलं होतं त्यांचं प्रत्येक घरीच आजच्याच दिवशी पाणी यायचं होतं. आणि त्यामुळे सर्वजण प्रोग्रामला तर आले, पण सर्वजण पाणी झाल्यानंतर म्हणजे आईने तसंच प्रत्येकाला कॉल करून सांगितलं की पाणी झाल्यानंतर लेट का होईना तुम्ही या. त्यामुळे इथे ना 11 वाजता जेवढे जण अवेलेबल होते तेवढ्या लोकांमध्ये कार्यक्रम जो आहे तो सुरू केला होता, कारण प्रत्येकजण त्या टाईमवर येणं पॉसिबल नव्हतं. आणि काही लोक जे आहेत ते बाहेर गावावरून आले होते आणि ते त्या ठराविक म्हणजे जो टाईम ठरलेला होता त्या टाईमवर ते आले होते, त्यामुळे त्यांची पण घाई व्हायला नको. त्यामुळे कार्यक्रम जो आहे तो आम्ही वेळेवर इथे स्टार्ट केला होता. आणि कार्यक्रम जवळपास 11-11:30ला स्टार्ट झाला आणि त्यानंतर 7 वाजेपर्यंत प्रोग्राम जो आहे तो सुरूच राहिला. म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो येतच होता. आणि इथे ओटी भरून वगैरे सगळं काही झालं. आणि इथे गेस करायचं होतं त्यांना गर्ल की बॉय, तर इथे त्यांनी 2 वेळेस बॉयचं ओपन केलं आणि 1 वेळेस आय थिंक गर्लचं ओपन केलं होतं. आणि त्रिशा आणि पिल्लू जे आहे ना तर ते त्या दोघांच्या आसपासच होते. आणि त्रिशाची मस्ती तिथे पण काही संपतच नव्हती, ती सारखं परेशान करत होती. आणि तिचं चाललं होतं की मला डान्स करायचा आहे, डान्स करायचा आहे, आई माझं सॉन्ग प्ले कर. आणि मग मी तिचं फायनली सॉन्ग प्ले केलं. पण इथं प्रत्येकजण खूप घाईमध्ये होतं, कारण आत्ता जेवढे काही लोक बसलेले आहेत जेवायला ते सर्व काही बाहेर गावावरून आले होते. आणि त्यांची पण परेशानी व्हायला नको म्हणून सर्व काही आम्ही वेळेवर तयार केलं होतं, कारण त्यांना वेळेत त्यांच्या गावी रिटर्न जायचं होतं आणि बसचा पण प्रॉब्लेम असतोच. त्यामुळे सर्व काही वेळेवर करण्याचा इथे प्रयत्न केला होता. आणि इथे त्रिशाचा डान्स सुरू होता आणि सर्व काही व्यक्ती जेवायला पण बसलेले होते. आणि काही व्यक्ती हळूहळू एक येत होते, कारण तुम्हाला सांगितलं की आमचा पचका झाला होता, पाणी आलं होतं, त्यामुळे सर्व काही जे आहे ते असं घडत गेलं. पण असो, कार्यक्रम एवढा सुंदर झाला, खूप छान झालं. सर्व काही हवं होतं त्या पद्धतीमध्ये सगळं काही पार पडलेलं होतं इथे. आणि इथे थोडेसे फोटो जे आहेत तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि प्रोग्राममधली प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत इथे शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. थँक्यू सो मच. बाय. भेटूया लवकर.